विरोधामध्ये काय सांगितलेलं आहे? नाही, आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे महापौरची निवडणूक आता आज फॉर्म भरायचं आहे, नॉमिनेशन आहे आणि भाजपाकडून ऋतू तावडेंचं नाव नक्की झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की शेवटी आमच्या पक्षप्रमुखांनी जो काही मराठीचा मुद्दा उचलून धरला, त्यामुळे मराठी हिंदू हे मराठी आहेत हे पुन्हा नक्की झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणाले ना की जर मराठी महापौर असेल तर त्यांना आपण करायचं नाही. कशासाठी करायचं आहे? आम्ही इतके दिवस आमचे साहेब आणि यासाठी भांडत होतो ना की मराठी महापौर पाहिजे, मराठी, तर त्यांनी मान्य केलं. पण मग विरोधामध्ये तुम्ही बसणार आहात, सक्षम विरोधी पक्ष म्हणून कशा पद्धतीची तुमची भूमिका असेल? आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही बसणारच. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आम्ही महापौर झाले म्हणून त्यांना अपशकुन करायचं नाही म्हणून सांगितलं ठीक आहे मराठी महापौर झाले, पण विरोधासाठी आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नक्की काम करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कोणत्याही तत्वांशी तडजोड करणार नाही. मुंबईच्या विकासासाठी किती संघर्ष करायला लागला तरी तो आम्ही करत राहू. अपशकुनाचा विषय असेल किंवा आकड्यांचा विषय असेल त्यावर जाऊन कुठे भीती सुद्धा वाटली का की आपण हरू? अजिबात नाही, हरू अशी भीती कशाला वाटणार? मला सांगा, आकडे जे काय आहे ते तुमच्या समोर आहेत ना, त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच येणार. आज 5 वाजेपर्यंत शेवटचा दिवस आहे, आपल्याकडून उमेदवार दिला जाणार का नाही? आता बघा, साहेबांनी स्पष्ट सांगितलं ना, आम्हाला त्यांना अपशकुन करायचं नाही. त्यांनी बघा अखेर मान्य केलं की मराठी हिंदू आहेत, त्यामुळे मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना अपशकुन करायचं नाही, त्यामुळे तो निर्णय मान्य केलाय. पण आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे आम्ही महापालिकेत काम करतो. जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेब ठाकरे यांचं आणि अशामध्ये शिवसेनेचा महापौर अपेक्षित किंवा इच्छा असताना ते होऊ शकलेलं नाहीये. इच्छा असताना होऊ शकलेलं नाही जरी खरं असलं तरी मुंबईकरांनी तुम्ही बघितलं आज दुसऱ्या 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेनेला पुन्हा मान्यता दिलेली आहे. माननीय बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष, उद्धवजी आदित्य साहेबांनी जे एकाकीपणे लढले, सगळं घेतलं, चिन्ह घेतलं, पक्ष खिळखिळा करून टाकला, तरी सुद्धा मुंबईकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मान्यता दिलेली आहे. हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा शिवसेनेला मान्यता द्यावीच लागेल. जर निवडणूक झाली असेल तर भाजपला शिंदेची मदत घेणं भाग होतं. शिंदेचं महत्व करण्यासाठी अरे त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. त्यामुळे आता मी मनसे स्वीकृत नगरसेवक करायसाठी आग्रही आहे. केदार जसं म्हणाले, मनसे स्वीकृतची काही चर्चा सुरू आहे. अजिबात हे बघा, हे आमचे पक्षप्रमुख आहेत ना, दोन्ही नेते, शिवसेनेचा उद्धव साहेब आणि राजसाहेब चलवतील, कोण काय बोलतं याच्यापेक्षा दोन्ही पक्षाचे नेते काय बोलतात त्याला दोन्ही पक्षांना हलवेला आहे का सध्या? दोन्ही एकदम